आणि पुणे पोलीस विशाल अग्रवालची 7 दिवस कोठडी मागण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे। विशाल अग्रवालला थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाणार आहे। विशाल अग्रवाल हा आरोपी वेदांत अग्रवालचा वडील। पुणे पोलीस आता विशाल अग्रवालची 7 दिवस कोठडी मागण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमधून विशाल अग्रवालला अटक करण्यात आलेली होती। त्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं होतं। त्यानंतर आता पुणे पोलीस हे विशाल अग्रवालची 7 दिवसांची कोठडी मागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रदीप, काय अधिक अपडेट्स? सागर, गेल्या 1.5 तासापासून पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये सध्या विशाल अग्रवाल याची चौकशी जी आहे ते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जात होती। विशाल अग्रवालला वेदांत अग्रवाल संदर्भात काही प्रश्न जे आहेत तपासामध्ये खरं तर पोलीस अधिकाऱ्यांनी विचारलेले आहेत की वेदांत अग्रवालला गाडी नेमकी कशी दिली, काय नेमकं संभाषण झालेलं होते, याची सगळी चौकशी जी आहे ते पुणे पोलिसांनी केलेली आहे। मात्र या प्रकरणाचा आणखी तपास जो आहे तो पुणे पोलिसांना करायचा आहे। थोड्या वेळात विशाल अग्रवालला पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। मात्र आज कोर्टासमोर 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती पुणे पोलिसांकडून केली जाऊ शकते। 7 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये आणखी तपास जो आहे तो करायचा आहे, अशा पद्धतीचा युक्तिवाद आज कोर्टामध्ये पुणे पोलिसांकडून केला जाऊ शकतो। मात्र 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती कदाचित पुणे पोलिसांकडून केली जाईल। या प्रकरणाचा आणखी तपास जो आहे तो पुणे पोलिसांना करायचा आहे। सध्या वेदांत अग्रवाल याची बालहक्क न्यायालयामध्ये सुनावणी जी आहे ती सुरू आहे। बालहक्क न्यायालयाचा नेमका काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण त्या निर्णयाचा परिणाम खरं तर पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये विशाल अग्रवाल याच्या सुनावणीवरती होणार आहे। मात्र विशाल अग्रवाल याच्या संदर्भामध्ये 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी जी आहे ते पुणे पोलिसांकडून केली जाण्याची शक्यता आहे। नक्कीच प्रदीप, या संदर्भातले अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर पुणे पोलीस आता विशाल अग्रवालची 7 दिवस कोठडी मागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। थोड्याच वेळात विशाल अग्रवालला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। दुसरीकडे आरोपी वेदांत अग्रवालची बाल हक्क न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। वेदांत अग्रवाल संदर्भात बाल हक्क न्यायालय काय निर्णय देतं, त्याला प्रौढ ठरवण्यात येतं का, हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र दुसरीकडे आता विशाल अग्रवाल अर्थात वेदांत अग्रवालचे वडील आणि त्याची 7 दिवसांची कोठडी मागण्याची शक्यता व्यक्त केली जाते।